श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 5.2 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 1. इन ॲन इनवेलॉप देअर आर सम 5 रुपी नोट्स अँड सम 10 रुपी नोट्स. टोटल अमाऊंट ऑफ दीज नोट्स टुगेदर इज 350 रुपीज. म्हणजे इनवेलॉपमध्ये काही 5 रुपीच्या नोट्स आहेत तर काही 10 रुपीच्या नोट्स आहेत आणि त्याची टोटल अमाऊंट किती आहे तर 350 रुपीज आहे. ओके. Number of 5 rupee notes are less by 10 than twice the number of 10 rupees notes. म्हणजे 10 रुपीच्या नोटच्या ट्वाईस ह्याच्यापेक्षा 5 रुपीचे नोट्स किती ना तर 10 न कमी आहे त्याचा नंबर. देन फाइंड द नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स अँड 10 रुपीज नोट्स. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर 5 रुपीच्या नोट्स किती आहेत आणि 10 रुपीच्या नोट्स किती आहेत त्या इनवेलॉपमध्ये. ओके. आता आपण काही स्टेप बाय स्टेप हे करत जाऊया. फर्स्ट आपण आपल्याला हे 5 रुपीच्या नोट्स आणि 10 रुपीच्या नोट्स काढायचे आहेत. ते काय आपण एक्स मानूया. ओके. लेट द नंबर ऑफ 5 रुपी नोट्स बी एक्स अँड दॅट ऑफ 10 रुपी नोट्स बी वाय. ओके. हे काय 5 रुपीच्या नोट्स एक्स मानलं आणि 10 रुपीच्या नोट्स आहेत ते आपण वाय मानलेलं आहे. नंतर त्याची व्हॅल्यू काय होणार आहे. द व्हॅल्यू ऑफ एक्स नोट्स ऑफ 5 रुपीज. 5 रुपीज हे किती होणार आहे तर रुपीज 5x होणार आहे. राईट. आणि आता y, the value of y notes of 10 रुपी हे किती होणार आहे तर आपण किती 10 रुपीच्या नोट्स आहेत त्यामुळे किती होणार आहे 10y होणार आहे. राईट. 10y येणार आहे. 10y आणि हे काय रुपीज असणार आहे. ओके. नंतर नेक्स्ट बघा. आता त्याची टोटल अमाऊंट आपल्याला सांगितलेली आहे 350. म्हणजेच इथं आपलं इक्वेशन काय होणार आहे तर 5x + 10y = 350. फर्स्ट आपण ते काय लिहून घेऊया. द टोटल अमाऊंट ऑफ दीज म्हणजे ॲज इट इज आपल्याला हे जे म्हणजे क्वेश्चनमध्ये दिलेले आहे तेच आपण काय लिहून घ्यायचे. ऑफ दीज नोट्स इज काय गिवन टू बी रुपीज 350. ओके. देअरफॉर त्यामुळे काय होणार आहे 5x प्लस काय 10y = 350. ओके. आणि हे जे नंबर्स आहेत ते बघा आता 5 न डिवाइड होणारे नंबर आहेत त्यामुळं आपण काय फर्स्ट 5 न डिवाइड करूया. डिवायडिंग बोथ द साइड्स बाय 5. आता 5 ने डिवाइड केल्यानंतर काय होणार आहे इथं म्हणजे 5 × 1 5 फक्त x राहणार आहे. राईट. आणि 5 × 2 10 त्यामुळे इथं 2y राहणार आहे = 5 7 35 त्यामुळे 7 5 0 0 म्हणजे 70 राहणार आहे. आणि आपलं हे काही इक्वेशन 1 आपल्याला भेटलेलं आहे. आता बघा आपण 5.1 मध्ये बघितलं होतं. ऑलरेडी आपल्याला इक्वेशन दिलेले होते आणि ते सॉल्व करायचे होते. आणि आता ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला काय आता हे कंडिशन दिलेले आहे त्याच्या आधारे आपल्याला काय इक्वेशन बनवायचे आहेत आणि आपल्याला ते सॉल्व करायचे आहेत. आपलं आता इक्वेशन 1 बनलेलं आहे. आता आपले सेकंड कंडिशननुसार आपण काय म्हणजे दुसरे इक्वेशन बनवूया. फ्रॉम द सेकंड कंडिशन आता सेकंड कंडिशन बघा. इथं काय दिलेले आहे आपल्याला नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स आर लेस बाय 10 देन ट्वाइस द नंबर ऑफ 10 रुपीज नोट्स. ओके.
आता ट्वाइस द 10 रुपीज नोट्स म्हणजे काय येणार आहे, 2y येणार आहे. ओके, 10 रुपीजच्या नोट्स म्हणजे आपण y मांडलेला आहे आणि त्याची ट्वाइस म्हणजेच काय 2y आणि मायनस का तर लेस आपल्याला सांगितलेलं आहे आणि 5 रुपीज नोट्स म्हणजे x मांडलेला आहे. इज इक्वल टू काय येणार आहे तर 10 येणार, राईट, कारण लेस बाय 10 सांगितलेलं आहे त्यामुळे इज इक्वल टू 10 आणि आपलं हे इक्वेशन काय होणार आहे तर सेकंड होणार आहे. सेकंड नाही होणार, 2 मिनिटं, कारण ही एक्स आणि वाय हे सिक्वेन्सनं आपल्याला घ्यायचं आहे अगोदर. त्यामुळे फर्स्ट एक्स आलं पाहिजे ना, मायनस एक्स आणि काय प्लस 2y इज इक्वल टू 10 आणि हे इक्वेशन काय होणार आहे सेकंड होणार आहे. ओके, आता तुम्ही जर बघितलं तर इक्वेशन 1 आणि 2मध्ये एक्सचे कोएफिशियंट आलेले आहेत ते सेम आहेत, वायचेही सेम आहेत, 1 1 आलेले आहेत. त्यामुळे आपण या दोन्हीचं ॲडिशन केलं तर एक्स काय कॅन्सल होणार आहे, राईट, आणि आपल्याला काय वायची व्हॅल्यू फर्स्ट भेटणार आहे. त्यामुळे आपण या दोन्हीचं ॲडिशन करूया. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. ओके, आता या दोन्हीचं ॲडिशन करून काय होतं आहे बघूया. एक्स प्लस आता हे फर्स्ट काय 2y इज इक्वल टू 70 आणि मायनस एक्स प्लस 2y इज इक्वल टू 10. ओके, आता ॲडिशन करायचं आहे, हे प्लस मायनस होणार आहे त्यामुळे काय हे कॅन्सल होणार आहे, राईट, आणि ज्यावेळी ॲडिशन करायचं असतं त्यावेळी ह्या साईन असतात त्या चेंज होत नसतात, राईट, आणि ज्यावेळी फक्त म्हणजे सबट्रॅक्शन करायचं असतं त्यावेळी साईन चेंज होतात. त्यामुळे हे 2y प्लस 2y किती होणार आहे तर 4y होणार आहे आणि 7 प्लस 10 तर 80 होणार आहे, राईट. देअरफॉर त्यामुळं 4y इज इक्वल टू 80 होतं आहे. त्यामुळं y इज इक्वल टू 80/4 का तर हे मल्टिप्लायला आहे, ते इकडं आलं की डिव्हिजनला होतं आणि 4 1 4, 4 2 8 आणि 4 0 0. देअरफॉर y इज इक्वल टू किती 20 आलेलं आहे, राईट, आणि हे जे y इज इक्वल टू 20 आहे हे आता आपण कोणत्या इक्वेशन 1मध्ये काय सबस्टिट्यूट करूया. ओके, बघा आता काय होणार आहे. सबस्टिट्यूटिंग y इज इक्वल टू 20 इन इक्वेशन 1. ओके, ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर काय होणार आहे एक्स प्लस आता 2 आणि y ऐवजी आपल्याला 20 घालायचं आहे इज इक्वल टू 70 आणि एक्स प्लस 22 40 इज इक्वल टू 70, राईट. देअरफॉर त्यामुळं एक्स इज इक्वल टू काय होणार आहे 70 प्लस आहे इकडं गेलं की ते काय मायनस होणार आहे मायनस 40. देअरफॉर एक्स इज इक्वल टू किती 70 मायनस 40 तर 30 होणार आहे, राईट, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे 30 आणि वायची काय 20. ओके, म्हणजेच आपण एक्स काय मांडलं होतं तर 5 रुपीज नोट्स मांडलं होतं. ओके, आणि वाय काय मांडलं होतं तर 10 रुपीज नोट्स. म्हणजेच देअर आर किती नोट्स एक्स 30 नोट्स ऑफ 5 रुपी इच अँड आणि किती 20 रुपीज, राईट. वाय म्हणजे 20 नोट्स आपल्याला नोट्स काढायचे आहेत ना, 20 नोट्स ऑफ 10 रुपी इच. ओके, 30 नोट्स आहेत ह्या 5 रुपीजच्या आहेत. ओके, आणि 20 नोट्स आहेत ह्या 10 रुपीजच्या आहेत. आपलं हे काय 30 नोट्स आणि 20 नोट्स हे काय आपलं ॲन्सर आलेलं आहे. ओके, क्वेश्चन नंबर 2. द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन इज 1 लेस दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. इफ 1 इज ॲडेड टू द न्यूमरेटर अँड द डिनॉमिनेटर द रेशिओ ऑफ द न्यूमरेटर टू द डिनॉमिनेटर इज 3:5. फाइंड द फ्रॅक्शन. आता आपल्याला इथं सांगितलेलं आहे काय डिनॉमिनेटरचं फ्रॅक्शन आहे ते 1 लेस दॅन म्हणजे न्यूमरेटर ट्वाइसच्या 1 लेस आहे. ओके, आणि इफ 1 इज ॲडेड आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये जर 1 ॲड केलं तर त्याचा रेशिओ आपल्याला 3:5 सांगितलेला आहे आणि ते आपल्याला फ्रॅक्शन काय आहे ते फाइंड करायचं आहे.
ओके, आता फर्स्ट आता बघा आपण डिनोमिनेटरचं फ्रॅक्शन आणि न्यूमेरेटरचं फ्रॅक्शन आपल्याला काढायचं आहे. ते फर्स्ट आपण एक्स आणि वाय मानू. ओके, लेट द न्यूमेरेटर of the fraction be x and denominator be y. ओके, म्हणजे ह्याचं फ्रॅक्शन काय होणार आहे, देन द रिक्वायर्ड फ्रॅक्शन इज काय एक्स अपॉन वाय. ओके, आणि नंतर आता फर्स्ट कंडिशन बघा काय आहे, त्यानुसार काय होणार आहे, फ्रॉम द फर्स्ट कंडिशन. आता ह्या कंडिशननुसार काय इक्वेशन बनणार आहे, तर y इज इक्वल टू म्हणजे डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन म्हणजेच y इज इक्वल टू 2x, राईट, 2x मायनस 1 ही आपली फर्स्ट कंडिशन आहे. आणि देअरफोर आता 2x आपल्याला इकडं घ्यावं लागणार आहे, राईट, 2x आणि y इज इक्वल टू 1 हे काय आपलं फर्स्ट इक्वेशन झालं. ओके, फर्स्ट कंडिशननुसार आता आपलं सेकंड कंडिशननुसार कोणतं होतं इक्वेशन ते बघूया. आता इथं सांगलेलं आहे 1 इज ॲडेड न्यूमेरेटर आणि डिनॉमिनेटर. 1 इज ॲडेड टू द न्यूमेरेटर and the denominator. मग त्यामुळे काय होणार आहे, therefore the न्यूमेरेटर काय बनणार आहे, फर्स्ट आपण x मांडला होता न्यूमेरेटरला, तो आता 1 जर ॲड केला तर x प्लस 1 होणार आहे, राईट, आणि डिनॉमिनेटर काय होणार आहे, अँड द न्यू डिनॉमिनेटर काय होणार, तर y प्लस 1. ओके, आणि त्याचं फ्रॅक्शन काय होणार आहे, तर x प्लस 1 अपॉन y प्लस 1 आणि त्याचं आपल्याला रेशिओ दिलेला आहे. ओके, फ्रॉम द सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशननुसार बघा, फ्रॉम द सेकंड कंडिशन काय होणार, x प्लस 1 अपॉन y प्लस 1 ह्याचा रेशिओ आपल्याला दिलेला आहे 3/5, राईट, आणि देअरफोर आता आपल्याला ह्याच्यामध्ये कसं करायचं असतं, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं, राईट, म्हणजेच काय येणार आहे बघा, आता ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय येणार, 5x प्लस 5 1 5 इज इक्वल टू 3 इंटू y 3y प्लस 3 इंटू 1 3 होणार आहे, राईट. देअरफोर आपण आता एक्स वाय एका साईडला फर्स्ट घेऊया, 5x आणि म्हणजे हे प्लस आहे, इकडं गेलं की ते काय मायनस होणार आहे, मायनस 3y इज इक्वल टू 3, इथं प्लस आहे, इकडं गेलं की मायनस होणार आहे, राईट. देअरफोर आता त्यामुळे काय होणार आहे, 5x मायनस 3y इज इक्वल टू -2. आता हे काय झालं, तर सेकंड इक्वेशन आपलं झालेलं आहे. ओके, आता तुम्ही बघितलं तर फर्स्ट आणि सेकंड ह्या इक्वेशनमध्ये जे कोएफिशिएंट आहेत x आणि yचा कोणताही सेम नाही, तो आपल्याला फर्स्ट सेम करावा लागेल. त्यासाठी आपण काय करूया, तर इक्वेशन 1ला 3 ने मल्टिप्लाय करूया. ओके, म्हणजे yचे कोएफिशिएंट आहेत ते सेम येणार आहेत. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/3. आता याला 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार आहे, 3 2 6 6x मायनस 3y
इज इक्वल टू 3 1 3. ओके, आणि हे आपण काय आता हे थर्ड इक्वेशन झालं आपलं हे, राईट. आणि आपलं थर्ड इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन ह्याला आपण काय आता सबस्ट्रॅक्टिंग करायचं आहे. ओके, म्हणजे 3तून 2 मायनस करायचं आहे. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. ओके, मग काय होणार आहे बघा आता 6x मायनस 3y इज इक्वल टू 3 आणि 5x मायनस 3y इज इक्वल टू -2. ओके, आता इथं सबस्ट्रॅक्टिंग करायचं आहे त्यामुळे इथले साईन सगळे चेंज होणार आहेत. इथं प्लस आहे त्यामुळे इथं मायनस होणार, इथं मायनस आहे इथं प्लस होणार आणि इथं मायनस आहे इथं प्लस होणार आहे, राईट. आता 6x मायनस 5x म्हणजे फक्त x राहतंय, राईट. आणि हे मायनस प्लस हे काय कॅन्सल होणार आहे, इज इक्वल टू आणि 3 + 2 येणार आहे त्यामुळे किती 5 येणार आहे. मायनसचं साईन जाणार आहे का तर आपल्याला इथं काय मोठ्या ह्याचं साईन द्यायचं असतं त्यामुळे x इज इक्वल टू 5 येणार आहे. ओके, आणि आता बघा x इज इक्वल टू 5 आहे ते आपल्याला सबस्टिट्यूट करायचं असतं इक्वेशनमध्ये. आणि आपण काय करूया आता ह्या इक्वेशन 1मध्ये काय ते सबस्टिट्यूट करूया. ओके, म्हणजेच काय होणार आहे बघा आता सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर 2 × 5 मायनस y इज इक्वल टू 1 आणि 2 5 10 मायनस y इज इक्वल टू 1. देअरफॉर आता त्यामुळे काय होणार आहे मायनस y इज इक्वल टू 1 प्लस आहे इकडे गेल्यावर मायनस होणार -10, राईट. देअरफॉर मायनस y इज इक्वल टू आता 1 - 10 -9 होणार आहे, राईट. आणि हे म्हणजे साईन आहे मायनस मायनसचं त्यामुळे हे कट होणार आहे. देअरफॉर y इज इक्वल टू 9 येणार आहे. x इज इक्वल टू 5 आणि y इज इक्वल टू 9 आलेला आहे त्यामुळे आपला आन्सर काय येणार आहे द रिक्वायर्ड फ्रॅक्शन इज काय 5/9, राईट. 5/9 हे काय आपलं आन्सर आलेलं आहे. ओके, आता नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 3. The sum of ages of Priyanka and Deepika is 34 years. Priyanka is elder to Deepika by 6 years. Find their ages. आता आपल्याला इथंही काय सांगितलेलं आहे प्रियंका आणि दीपिकाचं एजेसची सम आहे ती 34 इयर्स आहे आणि प्रियंका एल्डर आहे दीपिकापेक्षा 6 इयर्सनी. तर ह्या प्रियंका आणि दीपिकाचं एज किती आहे ते आपल्याला काय करायचं आहे फाइंड करायचं आहे. इथंही आपल्याला हे कंडिशन्स वापरून काय दोन इक्वेशन आपल्याला काय तयार करायचे आहेत. फर्स्ट आपण आता आपल्याला जे विचारलेलं आहे ते आपण x आणि y मानून घेऊया. ओके, म्हणजे काय प्रियंकाचं एज आणि दीपिकाचं एज. लेट द एजेस ऑफ प्रियंका बी x. ओके, x इयर्स अँड कुणाचं दीपिका अँड दीपिका एजेस ऑफ दीपिका बी काय y इयर्स. ओके, त्यामुळे काय आता फर्स्ट कंडिशननुसार बघूया आपण अगोदर. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन आता फर्स्ट कंडिशननुसार त्या दोन्हींच्या वयाची सम आहे ती 34 आहे. म्हणजेच x + y इज इक्वल टू 34 होणार आहे.
आणि हे काय आहे इक्वेशन 1 आहे. ओके, आता सेकंड कंडिशन. फ्रॉम द सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशन काय आहे तर बघा, आता प्रियंका इज एल्डर टू दीपिकाज बाय 6 years. म्हणजे एक्स इज इक्वल टू, राईट, प्रियंका म्हणजे एक्स आहे, वाय प्लस 6 होणार आहे, राईट. देअरफोर त्यामुळं काय होणार, आता आपल्याला एक्स वाय एका साईडला आणि कॉन्स्टंट टर्म एका साईडला घ्यायची असते. त्यामुळं एक्स इकडं प्लस आहे, इकडं गेलं की ते मायनस होणार, मायनस वाय इज इक्वल टू 6 होणार, राईट. आणि हे काय सेकंड इक्वेशन होणार आहे, राईट. आता तुम्ही बघितलं तर एक्स आणि वाय ह्याची कोएफिशियंट काय इथं 1 1 सेम आलेली आहे दोन्ही ती. त्यामुळं आपण काय आता डायरेक्ट ते घेऊया, आपल्याला मल्टिप्लाय करण्याची काही गरज नाही. हे दोन इक्वेशन आहेत त्याचं काय आपण ॲडिशन करूया. ॲडिंग इक्वेशन 1 and 2 म्हणजे काय होणार आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 34, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 6. ओके, आणि एक्स 2x होणार आहे, प्लस मायनस हे त्यामुळं कट होणार आहे, आणि 34 प्लस 6 तर 40 होणार आहे, राईट. देअरफोर त्यामुळं आता एक्स इज इक्वल टू 42 आहे ते ह्या साईडला गेलं की डिवाइडमध्ये होतं, आणि 2 1 2, 2 2 4 आणि 2 0 0, एक्स इज इक्वल टू 20 आलेलं आहे, राईट. आणि हे जे एक्स जे आलेलं आहे ते आपण सबस्टिट्यूट करूया इक्वेशन 1 मध्ये. ओके, सबस्टिट्यूटिंग एक्स इज इक्वल टू 20 इज काय इक्वेशन 1. आता त्यामुळे काय होणार आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 34 आहे, म्हणजे 20 प्लस वाय इज इक्वल टू 34. देअरफोर त्यामुळं काय आता वाय इज इक्वल टू 34 प्लस आहे ह्या साईडला गेलं की मायनस, त्यामुळं मायनस होणार 20. देअरफोर वाय इज इक्वल टू 34 मायनस 20 तर 14 होणार, राईट. म्हणजे एक्स आपल्याला आलेला आहे 20, वाय आलेला आहे 14, आणि एक्स आपण मांडलेलं होतं प्रियंकाचं एज, आणि वाय मांडलं होतं दीपिकाचं एज. ओके, देअरफोर त्यामुळे आपला आन्सर काय आलेला आहे बघा, आता प्रियंकाज एज इज किती 20 years and Deepika's age is 14 years. ओके, आपलं काय हे आन्सर आलेलं आहे. आता नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 4. द टोटल नंबर ऑफ लॉयन्स अँड पीकॉक्स इन ए झू इज 50. द टोटल नंबर ऑफ देअर लेग्स इज 140. फाइंड द नंबर ऑफ लॉयन्स अँड पीकॉक्स इन द झू. आता आपल्याला झूमध्ये सांगितलेले आहे लॉयन्स आणि पीकॉक्स आहे, त्याचं टोटल नंबर्स आहे 50, आणि त्याचे लेगची टोटल नंबर आहे 140, राईट. आता लॉयनचे किती 4 लेग्स असणार आहेत, आणि पीकॉकचे 2 लेग्स असणार आहेत, आणि त्याच टोटल नंबर्स त्याचा 140 आहे. ओके, आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर लॉयन्स आणि पीकॉक्स यांचा नंबर झूमधील फाइंड करायचा आहे. आता बघूया फर्स्ट कंडिशननुसार काय येतं आहे, सेकंड कंडिशननुसार काय इक्वेशन तयार होते ते बघूया. आता फर्स्ट आपल्याला जे विचारलेलं आहे ते आपण काय एक्स आणि वाय मानून घेऊया. लेट द नंबर ऑफ लॉयन्स बी काय एक्स आपण मानू, अँड नंबर ऑफ पीकॉक्स बी वाय. ओके, आणि फर्स्ट कंडिशननुसार बघा आता टोटल नंबर त्यांची सांगितलेली आहे 50. म्हणजेच आता फ्रॉम द फर्स्ट कंडिशन काय येणार आहे तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 50.
ओके, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 50 आणि हे काय इक्वेशन 1 झालेलं आहे आपल्याला. आणि लॉयनला 4 लेग्स असतात, त्यामुळं काय होणार आहे, ए लॉयन हॅज 4 लेग्स. ओके, देअरफॉर त्यामुळं टोटल नंबर ऑफ लेग्स ऑफ लॉयन्स, त्यामुळे किती होणार आहे तर 4x होणार आहे, राईट, 4x. आणि पिकॉकचं काय हे होणार आहे तर 2y होणार आहे, का तर त्याला 2 लेग्स असतात. ए पिकॉक हॅज 2 लेग्स. ओके, देअरफॉर टोटल नंबर ऑफ लेग्स ऑफ पिकॉक काय होणार आहे 2y होणार, का तर y आपण पिकॉकला मांडलेला आहे 2y. ओके, आता आता हे फर्स्ट कंडिशननुसार आपण हे बनवलं होतं, आता सेकंड कंडिशननुसार, त्यामुळे आता काय होणार आहे 4x प्लस 2y इज इक्वल टू 140 आपल्याला सांगितलेलं आहे. ओके, म्हणजेच बघा आता फ्रॉम द सेकंड कंडिशन 4x प्लस 2y इज इक्वल टू 140. ओके, आणि हे नंबर जे आहे ते सगळे 2 न डिवाइड होणार आहेत, त्यामुळे आपण काय डिवाइडिंग बोथ द साइड्स बाय 2 करूया. मग देअरफॉर काय होणार आहे 2 2 ज 4 2x होणार, आणि 2 2 त्यामुळे कॅन्सल होणार आहे, फक्त y येणार आहे, आणि 2 7 च 14 7 आणि 2 0 च 0. ओके, त्यामुळे आपलं हे म्हणजे न्यू इक्वेशन झालेलं आहे, आपण ते काय सेकंड मानूया त्याला. 2x प्लस वाय इज इक्वल टू 70, राईट. आता तुम्ही बघितलं तर इथं x म्हणजे 1 आणि 2 ह्या इक्वेशनमध्ये वायचा कोएफिशियंट 1 आलेला आहे, राईट. त्यामुळं आपण काय करूया तर दोन्हीचं सबस्ट्रॅक्शन करूया, त्यामुळं एक y आहे ते कॅन्सल होणार आहे आणि एक्सची व्हॅल्यू आपल्याला भेटणार आहे. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. ओके, त्यामुळं काय होणार आता ह्यामधून हे मायनस करूया आपण. ओके, म्हणजेच 2x प्लस वाय इज इक्वल टू 70 आणि x प्लस वाय इज इक्वल टू 50, राईट. आता इथं आपल्याला काय करायचं आहे सबस्ट्रॅक्टिंग करायचं आहे, त्यामुळे इथले साईन सगळे चेंज होणार. प्लस आहे इथं मायनस होणार, इथं प्लस आहे इथं मायनस होणार, इथं प्लस आहे इथं मायनस होणार आहे, राईट. आणि त्यामुळं बघा आता 2x मायनस x फक्त एक x राहणार आहे, हे प्लस मायनस त्यामुळे हे काय कॅन्सल होणार आहेत, आणि इज इक्वल टू 70 मायनस 50 तर 20 होणार आहे, राईट. त्यामुळे x इज इक्वल टू 20 आलेलं आहे, आणि हे जे आपलं जे आलेलं आहे x इज इक्वल टू 20 आपण काय सबस्टिट्यूट करूया इक्वेशन फर्स्टमध्ये. ओके, सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 20 इन इक्वेशन फर्स्ट, त्यामुळे x प्लस वाय काय आहे इक्वेशन फर्स्ट x प्लस वाय इज इक्वल टू 50, म्हणजेच इथं काय होणार आहे 20 प्लस वाय इज इक्वल टू 50. देअरफॉर त्यामुळे y इज इक्वल टू 50 प्लस आहे इकडं गेलं की ते मायनस 20 होणार, देअरफॉर y इज इक्वल टू किती तर 30 होणार आहे, राईट. आणि आता तुम्ही x बघितलं तर 20 आलेलं आहे, y इज इक्वल टू 30, आणि x आपण मांडलं होतं लॉयन नंबर ऑफ लॉयन्स, आणि y मांडलं होतं नंबर ऑफ पिकॉक्स, त्यामुळे ॲन्सर काय आलेलं आहे आपलं देअर आर म्हणजे झूमध्ये किती आहेत 20 लॉयन्स आहेत, राईट. 20 लॉयन्स अँड 30 पिकॉक्स इन द झू. ओके, आपलं हे काय
20 लॉयन्स आणि 30 पिकॉक्स हे काय आन्सर आलेलं आहे. नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 5. संजय हॅज ए फिक्स्ड मंथली सॅलरी. देअर इज ॲन इयरली इन्क्रीमेंट ऑफ ए फिक्स अमाऊंट इन द सॅलरी. आफ्टर 4 years his monthly salary was ₹4,500 and after 10 years his monthly salary became ₹5,400. Find its original salary and yearly increment. आता इथं आपल्याला सांगितलेलं आहे की संजयची फिक्स्ड मंथली सॅलरी होते आणि ते इयरली इन्क्रीमेंट होत जातं त्या अमाऊंटमध्ये. ओके, आणि 4 वर्षानंतर त्याची सॅलरी किती होते 4,500 आणि आफ्टर 10 years आणि 10 वर्षानंतर त्याची सॅलरी होती 5,400. तर आपल्याला त्याची ओरिजिनल सॅलरी काय आहे ते फाइंड करायची आहे आणि इयरली त्याचं इयरली इन्क्रीमेंट किती वाढतं तेही आपल्याला काय फाइंड करायचं आहे. ओके, आता स्टेप बाय स्टेप आपण करत जाऊया. आपल्याला फर्स्ट हे जे सांगितलेलं आहे ते आपण काय एक्स ओरिजिनल सॅलरी आहे ते एक्स मानूया, इयरली इन्क्रीमेंट आहे ते वाय मानूया. म्हणजेच आपल्याला आता बघा आता कसं लेट द संजय's फिक्स्ड मंथली सॅलरी आणि हे काय म्हणायचं आहे बी ₹X. ओके, अँड द इयरली इन्क्रीमेंट, राईट, इयरली इन्क्रीमेंट हे किती मानायचं आहे बी ₹Y. ओके, आणि नंतर आपल्याला ते काय सांगितलेलं आहे 4 वर्षानंतर त्यांची सॅलरी किती 4,500 होणार आहे. देन आफ्टर 4 years his salary was 4 वर्षानंतर त्यांची सॅलरी 4,500 होणार आहे. म्हणजेच एक्स प्लस का तर मंथली सॅलरी आहे एक्स, राईट, ते प्लस आणि त्यामुळं 4 आणि इयरली इन्क्रीमेंट वाय आहे त्यामुळं 4y इज इक्वल टू काय होणार आहे तर 4,500 आणि हे आपल्याला काय इक्वेशन 1 भेटलेलं आहे, राईट. आणि नंतर सेकंड कंडिशन बघा आपल्याला काय भेट आहे तर आफ्टर 10 वर्षानंतर अँड आफ्टर 10 years इट वॉज 10 वर्षानंतर किती होणार आहे तर एक्स प्लस 10y का तर 10 वर्षानंतर सांगितलेलं आहे. इयरली इन्क्रीमेंट किती होणार आहे तर 5,400. ओके, आणि हे काय आपलं इक्वेशन सेकंड झालेलं आहे, राईट. आता तुम्ही बघितलं तर इथं एक्स आणि एक्स ह्याचा कोएफिशियंट सेम आलेला आहे त्यामुळं आपण ह्या दोन्हींचं काय करूया सबस्ट्रॅक्शन करूया. त्यामुळे एक्स कॅन्सल होणार आहे आणि वायची व्हॅल्यू आपल्याला भेटणार आहे. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. ओके, म्हणजेच आता बघा एक्स प्लस 10y इज इक्वल टू 5,400 आणि एक्स प्लस 4y इज इक्वल टू 4,500. आता ह्याचं आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. इथं प्लस आहे त्यामुळे मायनस होणार आहे, इथं प्लस आहे मायनस होणार, इथं प्लस आहे इथं मायनस होणार. हे काय एक्स त्यामुळं कॅन्सल होणार आहेत आणि 10 - 4 तर काय होणार आहे 6 होणार आहे. 6y इज इक्वल टू आता ह्याचं मायनस करा बघा किती येतं 0 0 आणि 14मधून 5 गेले 9. ओके, आणि हे काय कॅन्सल होणार आहे म्हणजे 6y इज इक्वल टू किती आलेलं आहे 900. देअरफॉर y इज इक्वल टू 900 मल्टिप्लायला आहे इकडं गेलं ते डिव्हिजनला जाणार आहे 6 होणार आहे, राईट. आणि आता भाग बघा किती जातोय 6 1 6 3 राहणार आहे
आणि 0 म्हणजे 6 5 30 आणि 6 0 0. देअरफॉर y इज इक्वल टू 150 येणार आहे. आणि y इज इक्वल टू 150 ते आपण काय करूया तर इक्वेशन 1 मध्ये काय सबस्टिट्यूट करूया. ओके, म्हणजेच बघा आता सबस्टिट्यूटिंग y इज इक्वल टू 150 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे x प्लस 4y इज इक्वल टू 4500 आणि x प्लस y 4 इंटू y ऐवजी आपल्याला 150 घालायचे राईट इज इक्वल टू 4500. आता बघा x प्लस आता 15 4चं किती होत आहे तर 60 राईट 60 आणि हे 0 म्हणजे x प्लस 600 आलेलं आहे इज इक्वल टू 4500 राईट. ओके, देअरफॉर x इज इक्वल टू त्यामुळे x इज इक्वल टू काय होणार आहे 4500 प्लस आहे इकडे गेलं की काय ते मायनस होणार आहे -600. देअरफॉर x इज इक्वल टू बघा आता काय होत आहे 0 0 5 मधून 6 जात नाही 15 मधून 6 गेले 9 राहिले 4चं कट करून 3 होणार आहे म्हणजे 3900 x आलेला आहे y आलेला आहे 150 राईट. आणि x म्हणजे आपण मंथली सॅलरी मांडली होती म्हणजे मंथली सॅलरी होणार आहे 3900 रुपीज राईट. आणि y म्हणजे आपण इयरली इन्क्रीमेंट मांडलं होतं ते 150 रुपीज होणार आहे. देअरफॉर बघा आन्सर काय येत आहे संजय's मंथली सॅलरी इज रुपीज किती 3900 and yearly increment is रुपीज 150. हे काय आपलं आन्सर आलेलं आहे. ओके, तर स्टुडंट्स आपण 5.2 मधील क्वेश्चन नंबर 5 प्रेमचे क्वेश्चन्स आपण काय ह्या व्हिडिओमध्ये सॉल्व केले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करूया. आणि असेच माझे व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.